हॅलो फ्रेंड्स, आज आपण अष्टविनायक दर्शनमधला 6वा गणपती म्हणजेच विघ्नेश्वर विनायक ओझर याबद्दल माहिती पाहतोय. तर सुरुवात करूया. जो मुक्त हस्ते कृपा उधळतो, ज्यांचे मुख गजासारखे आहे, जो विघ्न नष्ट करतो, ज्याने विघ्नासुराला हरवले, जो साक्षात मोक्षरूप ब्रह्म आहे, जो सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे, जो नेहमी भक्तांना सुखाचे दान करतो, जो कला प्रवीण आहे, जो ओझर क्षेत्री वास करतो, अशा या परमेश्वरापाशी माझे चित्त सतत लागो. कुकडेश्वरहून निघालेल्या कुकडी नदीचं भाग्य थोर आहे. तेथून 15 किलोमीटर अंतरावर तिच्याच काठी ओझरच्या विघ्नेश्वराचे मंदिर उभं आहे. गिरिजात्मक कुकडीच्या काठापासून काही अंतरावरच्या डोंगरावर असला तरी विघ्नेश्वर मंदिराला मात्र तिच्या पाण्याचा स्पर्श होतो. अष्टविनायकापैकी सोन्याचे शिखर व कळस असलेले हे एकमेव रमणीय स्थान. श्री क्षेत्र ओझरचे भौगोलिक स्थान नवमार्ग. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात नारायण गावापासून 8 किलोमीटर अंतरावर ओझर गाव आहे. पुण्यापासून एकूण अंतर 85 किलोमीटर. कुकडी नदीवर पूल झाल्यामुळे थोड्या थेट मंदिरापर्यंत जातात. मुंबई, ठाणे, कल्याण, बापसई, सरळगाव, ओथूर मार्गे लेण्यांद्री 179 किलोमीटर व ओझर 182 किलोमीटर आहे. जुन्नरला जाण्यास पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून एस.टी. गाड्या सुटतात. सकाळच्या बसने जुन्नरला जावे आणि प्रथम ओझरला जाऊन विघ्नेश्वराचे दर्शन घ्यावे. संध्याकाळी शिवनेरी किल्ला पहा. दुसऱ्या दिवशी गिरिजात्मक लेण्यांद्रीच्या दर्शनात जावे. विघ्नेश्वराची कथा. फार प्राचीन काळी हेमवती नगरात अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला इंद्रपद मिळवण्याची इच्छा झाली. ती बातमी इंद्राला समजताच अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी त्याने काळाचे स्मरण केले. अक्राळ विक्राळ असा काळपुरुष तत्क्षणी प्रगट होऊन त्याने राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला. त्या काळपुरुषाला विघ्नासूर असे नाव लाभले. त्या विघ्नासुराने राजाचाच यज्ञ नष्ट केला असे नाही, तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्माचा नाश केला. धर्माचा लोप झाला. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली. त्यावेळी गजानन पराशर ऋषीच्या आश्रमात होते. त्यांनी प्रसन्न होऊन विघ्नासुराचे परिपत्य करण्याचा वचन दिले. गजाननाने पार्श्वपुत्र व त्याची पत्नी दीपवत्सला यांच्याकडे जन्म घेतला. त्यानंतर पार्श्वपुत्राच्या या पुत्राशी विघ्नेश्वराचे तुंबळ युद्ध झाले. गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासूर शरण गेला व त्याने अभय मागितले. गजाननाने त्याला अभय दिले, पण एक अट घातली. विघ्नासुरा, यापुढे जेथे माझे भजन, कीर्तन, पूजन चालू असेल तिथे तू जायचे नाहीस. विघ्नासुराने ते मान्य केले व गजाननाजवळ एक वर मागितला. देवा, तुमच्या नावाआधी माझे नाव उच्चारले जावे म्हणून विघ्नहर किंवा विघ्नेश्वर नाव आपण धारण करावे. गजाननाने तथास्तु म्हटले. विघ्नासुराला आपल्या गण समुदायात स्थान दिले आणि स्वतः विघ्नेश्वर या नावाने ही घटना घडली. तिथे म्हणजे ओझर येथे वास्तव्य केले. गणपतीने असेही वरदान दिले, विघ्नेश्वर या नावाने जे ते कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील. विघ्नासुराच्या प्रभावामुळे देवांना आनंद झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्हकाळी देवांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझर येथे घडली आणि हाच तो ओझरचा श्री विघ्नेश्वर विनायक. श्री विघ्नेश्वर मंदिर व मूर्ती. श्री विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या चारही बाजूंना संरक्षणार्थ दगडी तट आहे. तटावरून चालण्यास पायवाट आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या देवळाच्या तटबंदीवरून लेण्यांदी दिसतो आणि किल्ले शिवनेरी नजरेत येतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दगडात खोदलेले भालदर चौपद आहेत. महाद्वारातून आत जाताच दोन्ही अंगांना ओवऱ्या लागतात. ओवऱ्याच्या दगडी किमानी ओवऱ्याच्या भोवतीची कल्पना देतात. जुन्या धाटणीच्या मंदिराप्रमाणे या मंदिराच्या दर्शनी भागावर 2 ऋषी कोरलेले आहेत. मंदिराचे आवार परस्परसंबंधी आहे. मंदिराच्या अवतारात 2 दगडी दीपमाळ आहेत. उत्सव दिनी व दीपमाळा प्रज्वलित करतात. देवालयाचा समामंडप 20 फुटांचा आहे. त्यांच्या दक्षिणेला व उत्तरेला दरवाजे आहेत. या मंडपात धुळीराजाच्या मूर्ती आहेत. पुढे आणखी एक 10 फुटी मंडप आहे. या मंडपाच्या प्रवेशद्वाराशी संगमरवरी पाषाणाचा एक उंदीर
पळण्याच्या तयारीत आहे. देवळाच्या भिंती रंगीत व आकर्षक चित्रांनी सजवलेल्या आहेत. यानंतर देवाचा गाभारा लागतो. गाभाऱ्यात चारही बाजूंना छोटे छोटे कोनाडे असून त्यात पंचयतनाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडीची पूर्वकृती व असान मांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा बसवलेला आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहे. देवाची मूर्ती डौलदार महरपी कमानीत आहे. देवालयाच्या कळसावर कोरीव कलाकुसर केली असून शिखर व कळस सोनेरी आहेत. असे म्हणतात की बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना हरवून वसई जिंकल्यावर या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि सुवर्ण कळस बसवला. मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधी एक कथा ऐकायला मिळते. वसईच्या मोहिमेवर जाताना चिमाजी अप्पा ओझरला आले होते. विघ्नेश्वराच्या मंदिरात शिरताना दाराची उंची कमी असल्यामुळे दाराला अडकून त्यांच्या डोक्यावरचा टोप खाली पडला. त्याच्या मनात पाल चुकचुकली. वसई मोहिमेत विजय मिळाला तर तुझे नवीन मंदिर बांधेन असा त्यांनी नवस केला. या मोहिमेतल्या विजयानंतर दिलेल्या शब्दाप्रमाणे विघ्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे देऊळ इसवी सन 1785 मध्ये बांधलेले असावे. मंदिराची जीर्णोद्धार 1967 साली महान गणेश भक्त स्वानंदीवासी अप्पाशास्त्री जोशी यांनी समस्त गावकरी व अनेक गणेश भक्तांच्या मदतीने केली. नवीन सुधारणा करून अलीकडे हे मंदिर अधिक आकर्षक केले आहे. श्री विघ्नेश्वराचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी, माघ शुद्ध चतुर्थी हे 2 प्रमुख उत्सव येथे साजरे होतात. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमा 4 दिवस मोठा उत्सव असतो. तेव्हा पटांगणातील दोन्ही दीपमाळा दिव्यांनी उजळून जातात. येथे म्हटल्या जाणाऱ्या आरत्यात चिंचवडच्या मोरया गोसावीच्या आरत्यांच्या विशेष महत्त्व दिले जाते. अन्य उपयुक्त अशी माहिती. मंदिराचा कारभार ट्रस्ट मार्फत चालतो. राहण्याची धार्मिक विधींची व्यवस्था ट्रस्ट मार्फत केली जाते. पूजा, अभिषेक, सहस्त्रवर्तन इत्यादीसाठी देणगीची निश्चित रक्कम ठरलेली आहे. मंदिराच्या जवळच कुकडी नदीच्या काठावर देवस्थानाने 1 कोटी रुपयांचे यात्री निवास बांधलेले आहे. तर कशी वाटली ही माहिती कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.